कोल्हापुरात दाखल होताना तावडे हॉटेल नजीक असणाऱ्या हायवे पुलाखाली दररोज प्रचंड वाहनांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतोय। तसंच उजगाव इथल्या हायवे पुलाखालीही वाहनांनाही दररोज ट्रॅफिकचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। या अनुषंगानं आज पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निवेदन देण्यात आले। पुलाखालील सततच्या होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीवर ठोस उपाययोजना करा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण्यात आली आहे। कोल्हापुरात येण्यासाठी तावडे हॉटेल हायवे पूल हा मुख्य मार्ग असून मुंबई पुणेसह सर्वच महाराष्ट्रातून कोल्हापूरच्या आई महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भाविक येत असतात। तसंच गांधीनगरकडे जाण्यासाठीही या पुलाचा वापर होतोय। गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड व्यापारपेठ असल्यानं तिकडे जाणाऱ्या वाहनांचीही संख्या मोठी आहे। कोल्हापुरात येणारी वाहनं आणि गांधीनगरला जाणारी वाहनं यांच्यामुळे या पुलाखाली सतत वाहतुकीची कोंडी होतीये। तसंच उजगाव हायवे पुलाखालीही गडमुडशिंगी, पट्टणकोडोली, वसगडे, मनेरमळा तसंच पुढे कर्नाटकात जाणारा हा मुख्य मार्ग असल्यानं इथंही मोठी वाहतुकीची कोंडी होतीये। सतत होणाऱ्या या वाहतुकीच्या कोंडीवर ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे। तावडे हॉटेल पुलाखालील या वाहतुकीच्या कोंडीमुळे व्यापारपेठेवरही मोठा परिणाम होतोय। तसंच मोठमोठ्या कंटेनरमुळे गांधीनगर उजगाव या दोन्ही पुलाखालील सततच्या वाहतुकीच्या कोंडीमुळे वादाचेही प्रसंग घडतायत। या दोन्ही पुलाखालून वाहतुकीच्या होणाऱ्या कोंडीमुळे गंभीर रुग्णांना ॲम्ब्युलन्समधून ने-आण करणंही अडचणीचं ठरतंय। इतकी वाईट अवस्था आहे। या दोन्ही पुलाखालील परिस्थितीवर व्यापक बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी आणि दोन्ही पुलाखालून प्रवास करणाऱ्यांना दिलासा द्यावा अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मागणी केली आहे। या मागणीचं निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना देण्यात आले। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही योगेश कुमार साहेब पोलीस अधीक्षक कोल्हापूर जिल्ह्याचे त्यांची आम्ही आज शिवसेना संजय पवार साहेब असतील, विजय देवणे साहेब असतील यांच्या वतीनं आम्ही आज एक भेट घेतली की तावडे हॉटेल असेल आणि उंचगावच्या ज्या ब्रिज खाली सतत वाहतुकीची कोंडी होत्या त्या वाहतुकीच्या कोंडी संदर्भात आपण एक ठोस अशी उपाययोजना करा म्हणून आम्ही आज बैठक घेतली। तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की 100% संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तिथं जे काही सिग्नल बंद आहेत ते सिग्नल चालू करून वाहतुकीची कोंडी सोडवण्याचे प्रयत्न करतो असं आम्हाला आश्वासन दिलं। यावेळी पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की स्थानिक अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करू। यावेळी शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, माजी जिल्हाप्रमुख रवी चौगुले, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, अवधूत साळोखे, तालुका प्रमुख विराज पाटील, विनोद खोत, युवा सेनेचे सुनील चौगुले, योगेश लोहार, शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते।